सर्वांना नमस्कार। UGC नेट JRF क्वेश्चन नंबर 2 मराठी 2025 चा क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करत आलेलो आहोत। याच्यापूर्वी आपण 2 क्लासेस कंप्लीट केलेले आहेत। प्रत्येक क्लासमध्ये आपण 25 क्वेश्चन सॉल्व केलेत। अशा प्रकारे आपण एकूण 15 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत। त्या क्लास जर तुम्ही अटेंड केले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन चेकआउट करा। तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 51 मध्ये विचारलेला आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती तथ्य सांगता येतील। खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। त्याच्यापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए मध्ये विचारलेला आहे, 1876 पासून मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली। बी आहे, पहिली 6 संमेलने हे ग्रंथकार संमेलने होती। सी आहे, 1908 ते 1964 या काळातील संमेलने पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने भरवली। डी आहे, 1965 पासूनची मराठी साहित्य संमेलने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने भरवली। ई आहे, 1908 ते 1964 या काळातील संमेलने मुंबई मराठी ग्रंथालय व पुणे मराठी ग्रंथालय यांच्यातर्फे भरवली। म्हणून क्वेश्चन नंबर 51 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1, केवळ बी, सी आणि डी। बी मध्ये आहे, पहिली 6 संमेलने ही ग्रंथकार संमेलने होती। सी आहे, 1908 ते 1964 या काळातील संमेलने पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने भरवली। आणि डी आहे, 1965 पासूनची मराठी साहित्य संमेलने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने भरवली। म्हणून क्वेश्चन नंबर 51 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1। क्वेश्चन नंबर 52 मध्ये विचारलेला आहे, भरत मुनीच्या नाट्यशास्त्राचे शास्त्र व्यवस्थेतील स्वरूप कालांतराने कसे परावर्तित झाले। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। एक आहे, नाटक वा रूपक हा मिश्र काव्याचा प्रकार आहे असे अलंकारिक म्हणून लागले। सेकंड आहे, पाश्चात्य साहित्य शास्त्राचा प्रभाव पडल्याने नाट्यशास्त्रात शोकांतिका हा वाङ्मय प्रकार अस्तित्वात आला। तिसरा आहे, अभिनयाऐवजी शब्दार्थास महत्व लाभू लागले। आणि चौथा आहे, नाट्य चर्चेमुळे महाकाव्याचे महत्व उणावले। म्हणून क्वेश्चन नंबर 52 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1। नाटक वा रूपक हा मिश्र काव्याचा प्रकार आहे असे अलंकारिक म्हणून लागले। 53 मध्ये विचारलेला आहे, रसभावना आधी विभावादी मुखाद्वारे प्रतीत होते, रसभाव आधी असलक्ष क्रम ध्वनी होत, ह्या आचार्य आनंदवर्धनाच्या मताचे विशदीकरण नंतर कोणी केले। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। एक मध्ये दिलेला आहे आचार्य श्री संकुक, सेकंड मध्ये आहे आचार्य अभिनवगुप्त, आणि थर्ड आहे आचार्य भरतमुनी, आणि 4 आहे आचार्य विश्वनाथ। म्हणून क्वेश्चन नंबर 53 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, आचार्य अभिनवगुप्त। क्वेश्चन नंबर 54 मध्ये विचारलेला आहे, स्त्रीवादी सिद्धांतनाची चौकट खालीलपैकी कोणत्या समीक्षकांनी व्यापक केली। खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए आहे रोला बार्थ, बी आहे हेरल्ड ब्लूम, आणि सी आहे सिंड्रा गिल्बर्ट्स, डी आहे सुजन ग्युबर, आणि ई आहे विमसॅट। म्हणून क्वेश्चन नंबर 54 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1, केवळ बी, सी आणि डी। बी आहे हेरल्ड ब्लूम, आणि सी आहे सॅन्ड्रा गिल्बर्ट, आणि डी आहे सुजन ग्युबर। क्वेश्चन नंबर 55 मध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणते नियतकालिक लघु नियतकालिक चळवळीचा भाग नव्हते। खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। एक आहे धमलिपी, दुसरा आहे टिंब, आणि तिसरा आहे
वाचा, चौथा आहे सर्वधारा. म्हणून क्वेश्चन नंबर 55 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सर्वधारा. क्वेश्चन नंबर 56 मध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रामीण प्रवाहमान्य साहित्य कृतींना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे? खाली 5 कादंबऱ्या दिलेल्या आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे झोंबी, बी आहे पेस, सी आहे झाडाझडती, डी आहे रागवेड आणि ई आहे ताम्रपट. म्हणून क्वेश्चन नंबर 56 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 केवळ ए, सी आणि ई. ए आहे झोंबी, सी आहे झाडाझडती आणि ई आहे ताम्रपट. 70च्या दशकातील खालीलपैकी 2 महत्त्वाची मराठी प्रायोगिक नाटके कोणती आहेत? खाली 5 नाटके दिलेली आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे एक शून्य बाजीराव, बी आहे उद्ध्वस्त धर्मशाळा, सी आहे शांतता कोर्ट चालू आहे, डी आहे तुगलक आणि ई आहे लोककथा. म्हणून क्वेश्चन नंबर 57 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 केवळ ए आणि सी. ए आहे एक शून्य बाजीराव आणि सी आहे शांतता कोर्ट चालू आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 57 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 58 मध्ये विचारलेला आहे, साहित्य प्रवाहांच्या अंतर्गत निर्माण झालेल्या कलाकृतींच्या योग्य जोड्या जुळवा. सूची 1 आणि सूची 2 दिलेल्या आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. सूची 1 मध्ये ए दिलेला आहे आदिवासी, सूची 2 मध्ये दिलेला आहे वासुनाका, बी मध्ये आहे महानगरी, सेकंड मध्ये आहे टिपवणी, सी आहे मुस्लिम, थर्ड आहे जागवा मने पेटवा मसाली आणि डी आहे ख्रिस्ती आणि 4 आहे इंधन. म्हणून क्वेश्चन नंबर 58 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 आदिवासीचे येईल, थर्ड जागवा मने पेटवा मसाली, बी आहे महानगरी त्याचे येईल 1 वासुनाका, सी आहे मुस्लिम त्याचे येईल 4 इंधन आणि डी आहे ख्रिस्तीचे येईल 2 टिपवणी. आणि क्वेश्चन नंबर 58 चे अचूक पर्याय असेल ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 59 मध्ये विचारलेला आहे, 1977 साली स्थापन झालेल्या मराठी प्रकाशन परिषद तर्फे आयोजित प्रथम 5 मराठी प्रकाशक परिषद संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ते क्रमाने लिहा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्याखाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए मध्ये दिलेला आहे श्री पु भागवत, बी आहे बा द सातोस्कर, सी आहे रामदास भटकळ आणि डी आहे वावी भट आणि 5वा आहे अनंतराव कुलकर्णी. म्हणून क्वेश्चन नंबर 59 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. सर्वात आधी येईल ई, सी, ए, डी आणि बी. ई आहे अनंतराव कुलकर्णी, सी आहे रामदास भटकळ आणि ए आहे श्रीपू भागवत, डी आहे वाबी भट आणि बी आहे वाद सातोस्कर. क्वेश्चन नंबर 60 मध्ये विचारलेला आहे, साने गुरुजींच्या साहित्यावर समाज आणि गांधीवाद यांचा प्रभाव होता असे म्हणता येते कारण. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए मध्ये आहे साने गुरुजींनी शेतकरी कामगाराच्या लढ्याचे शब्दचित्रण केले, बी आहे समाजवादीच का ही लेखमाला त्यांची विचार प्रक्रिया सांगते, सी आहे मराठी वाङ्मय इतिहासकाराने देखील तशी नोंद केली आहे, डी आहे वसाहत कालाचे दुष्परिणाम त्यांना जाणवले होते, ई आहे प्राणत्याग करतो त्याला मोक्ष मिळतो असे ते म्हणत असत. म्हणून क्वेश्चन नंबर 60 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 केवळ ए आणि बी. ए आहे
साने गुरुजींनी शेतकरी कामगाराच्या लढ्याचे शब्द चित्रण केले. आणि बी आहे समाजवादीच का ही लेखमाला त्यांची विचार प्रक्रिया सांगते. म्हणून क्वेश्चन नंबर 16चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. नंबर 61 मध्ये विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणती आत्मचरित्रे ही स्त्रियांची नाहीत. खाली 5 आत्मचरित्रे दिलेली आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे आम्ही भी घडलो, बी आहे चांद राती रंगल्या, सी आहे संध्याकाळ, डी आहे हरवलेले दिवस, ई आहे बिनपट्टाची चौकट. म्हणून क्वेश्चन नंबर 61चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. केवळ बी, सी आणि डी. बी आहे चांद राती घडल्या, सी आहे संध्याकाळ आणि डी आहे हरवलेले दिवस. क्वेश्चन नंबर 62 मध्ये विचारलेला आहे, रणजित गुहा हे सबाल्टन स्टडीज मालिकेतील एकूण 10 खंडापैकी 6 खंडाचे संपादक होते. त्यांनी डॅश आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. ए आहे तळागाळातील लोकांचा वंचितांचा भूमी उद्दिष्टाद्वारे इतिहास लिहिला, बी आहे भारताच्या वासाहतिक इतिहास लेखनाच्या प्रचलित पद्धतींना आक्षेप घेतला, सी आहे साहित्य हे कलावादी रूपवादी असायला हवे अशी मांडणी केली, डी आहे परासाहित्य उपसाहित्य आणि शूद्र साहित्य या संदर्भात काहीच लिहिले नाही, आणि ई आहे अवाङ्मयीन सूत्रांचा उल्लेख केला नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 62चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ए आणि बी. ए आहे तळागाळातील लोकांचा वंचितांचा भूमी उद्दिष्टांद्वारे इतिहास लिहिला, आणि बी आहे भारताच्या वासाहतिक इतिहास लेखनाच्या प्रचलित पद्धतींना आक्षेप घेतला. नंबर 63 मध्ये विचारलेला आहे, ग्रामीण चळवळ आणि साहित्य विषयक मांडणी करणारे ग्रंथ समीक्षकांच्या क्रमाने मांडा. एक आहे भास्कर चंदनशिव, दुसरा आहे श्रीराम गुद्देकर, तिसरा आहे मोहन पाटील, चौथा आहे रवींद्र ठाकूर आणि 5वा आहे चंद्रकुमार नलगे. आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहे. या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. ए आहे ग्रामीण वाङ्मयाचा इतिहास, बी आहे भूमी आणि भूमिका, सी आहे मराठी ग्रामीण कादंबरी, डी आहे ग्रामीण साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन, ई आहे ग्रामीण साहित्य आणि संस्कृती. म्हणून क्वेश्चन नंबर 63चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. सर्वात आधी येईल बी भूमी आणि भूमिका, त्याच्यानंतर येईल डी ग्रामीण साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन, त्याच्यानंतर येईल ई ग्रामीण साहित्य आणि संस्कृती, त्याच्यानंतर येईल सी मराठी ग्रामीण कादंबरी आणि शेवटी येईल ए ग्रामीण वाङ्मयाचा इतिहास. क्वेश्चन नंबर 64 मध्ये विचारलेला आहे, दलित साहित्याची ऊर्जाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी तत्वज्ञान तथा मानवी मुक्तीसाठी केलेले संघर्ष आहे असे मत कोणी नोंदवले. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे जनार्दन वाघमारे, सेकंड आहे गंगाधर पानतावणे आणि थर्ड आहे राजा ढाले आणि 4 आहे नामदेव ढसाळ. म्हणून क्वेश्चन नंबर 64चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 गंगाधर पानतावणे. क्वेश्चन नंबर 65 मध्ये विचारलेला आहे, ग्रंथकार आणि ग्रंथकार यांच्या सार्थक जोड्या जुडवा. सूची 1 मध्ये ग्रंथ दिलेले आहेत, सूची 2 मध्ये ग्रंथकार दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे धंगाड, फर्स्ट आहे नामदेव ढसाळ, बी आहे जीवनयान, सेकंड आहे दत्ता भगत, सी आहे नेगेटिव्ह स्पेस आणि थर्ड आहे केशव मेश्राम, डी आहे अस्मक आणि 4 आहे यशवंत मनोहर. म्हणून क्वेश्चन नंबर 65चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. ए आहे धंगाड, त्याचे येईल 3rd केशव मेश्राम, बी आहे जीवनयान, जीवनयानचे येईल 4 यशवंत मनोहर, सी आहे नेगेटिव्ह स्पेस, नेगेटिव्ह स्पेसचे येईल 1st नामदेव ढसाळ आणि डी आहे अस्मक, अस्मकचे येईल 2nd दत्ता भगत.
नंबर 66 मध्ये विचारलेला आहे, सांस्कृतिक जीवनाची परंपरा कधी अधोरेखित होऊ शकते? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे पुन्हा उजळीवादाचे जतन केल्याने, बी आहे दोषिक दृष्टीवादाचे जतन केल्याने, सी आहे इतिहास विषयाची व्याख्या स्पष्ट केल्याने, डी आहे इतिहास विषय पाश्चात्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्याने, ई आहे पुनर्जीवनवादाचा आग्रह धरल्याने. म्हणून क्वेश्चन नंबर 66 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 केवळ ए आणि ई. ए आहे पुनर्जडणीवादाचे जतन केल्याने आणि ई आहे पुनर्जीवनवादाचा आग्रह धरल्याने. 67 मध्ये विचारलेला आहे, एडवर्ड सेद याच्या मतानुसार प्राच्य प्रणालीकारांचा दृष्टिकोन, आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे पश्चिम स्व वेस्टर्न सेल्फ आणि पवार्थ पर ओरिएंटल अदर्स होता. बी आहे पश्चिम उद्योगी तर पवार्थ मागासलेला असे मानणारा होता. सी शिकागो संप्रदाय नाकारणारा होता. डी एक साची विचारसरणी व्यक्त करणारा होता. आणि ई आहे दुर्बोधता परमता मानणारा होता. म्हणून क्वेश्चन नंबर 67 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 केवळ ए आणि बी. पश्चिम स्व वेस्टर्न सेल्फ आणि पवार्थ पर ओरिएंटल अदर्स होता. आणि बी आहे पश्चिम उद्योगी तर पवार्थ मागासलेले असे मानणारा होता. नंबर 68 मध्ये विचारलेला आहे, दुष्काळाचे ते पहिले वर्ष आम्ही शेते नांगरून ठेवली होती. नजरा आकाशाकडे होत्या. उन्हे रोज रोज जास्त तापत होती. आकाश जमिनीला करपत होते. जमीन आकाशाला तापवीत होती. हा प्रसंग कोणत्या कादंबरीत आला आहे? खाली 5 कादंबऱ्या दिलेल्या आहेत आणि ह्याच्यापैकी अचूक पर्याय असे तो निवडायचा आहे. एक आहे झाडाझडती, दुसरी आहे बनगरवाडी, तिसरी आहे माणूस आणि चौथी आहे आनंद ओवरी. म्हणून क्वेश्चन नंबर 68 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 आनंद ओवरी. क्वेश्चन नंबर 69 मध्ये विचारलेला आहे, भरत मुनींनी उपमेचे कोणते प्रकार सांगितलेले आहेत? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 69 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 प्रशंसा, निंदा, कल्पिता, सदृशी, किंचित दृश्य. क्वेश्चन नंबर 70 मध्ये विचारलेला आहे, प्रादेशिक इतिहासाशी संबंधित ग्रंथ व ग्रंथकार यांच्या सार्थक जोड्या जुळवा. सूची 1 आणि सूची 2 दिलेले आहेत. सूची 1 मध्ये ग्रंथ दिलेले आहेत आणि सूची 2 मध्ये ग्रंथकार दिलेले आहेत. आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे सर भाग ए पंजाब, फर्स्ट आहे राघव भांडारकर, बी आहे दख्खनचा इतिहास, सेकंड आहे गणेशदास, सी आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने, थर्ड आहे विल्यम हंटर आणि डी आहे ग्रामीण बंगालचा इतिहास आणि फोर्थ दिलेला आहे विका राजवाडे. म्हणून क्वेश्चन नंबर 70 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ए आहे सर भाग ए पंजाब, त्याचे येईल सेकंड गणेशदास, बी आहे दख्खनचा इतिहास, त्याचे येईल फर्स्ट राघव भांडारकर, सी आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने, त्याचे येईल फॉर विका राजवाडे आणि डी आहे ग्रामीण बंगालचा इतिहास, त्याचे येईल थर्ड विल्यम हंटर. म्हणून क्वेश्चन नंबर 70 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. 71 मध्ये विचारलेला आहे, पुस्तक प्रकाशनाचे वर्ष ध्यानात घेऊन पुढील ग्रंथाचा सार्थक अनुक्रम लावा. 5 ग्रंथ दिलेले आहेत, त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे भाषा आणि संस्कृती, बी आहे भाषा इतिहास आणि भूगोल, सी आहे ग्रांथिक मराठी भाषा आणि कोकणी बोली, डी आहे भाषा आणि भाषाशास्त्र, ई आहे सांकेतिक आणि गुप्त भाषा परंपरा व स्वरूप. म्हणून क्वेश्चन नंबर 71 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2
सर्वात पहिलं येईल ए भाषा आणि संस्कृती, सेकंड येईल बी भाषा आणि इतिहास आणि भूगोल, सी आहे ग्रांथिक मराठी भाषा आणि कोकणी बोली, आणि डी आहे भाषा आणि भाषाशास्त्र, ई आहे सांकेतिक आणि गुप्त भाषा परंपरा व स्वरूप. क्वेश्चन नंबर 72 मध्ये विचारलेला आहे, सरचंद्राने वाचक स्पष्टपणे दोन भागामध्ये विभाजित झालेले आहेत आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे साहित्याभ्यासक वर्ग व दुसरा सर्व दूर पसरलेला सामान्य वाचक वर्ग, बी आहे अभिजातवादी वर्ग व दुसरा वास्तववादी समीक्षक वर्ग, सी आहे मराठीतील पुरुष वाचक व महिला वाचक वर्ग, डी आहे वास्तववादी समीक्षक व आकृतिवादी समीक्षक, ई आहे राममोहन रायचे पुरस्कर्ते व मायकेल मधुसूदन दत्त याचे पुरस्कर्ते. म्हणून क्वेश्चन नंबर 72 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, केवळ ए आणि बी. ए आहे साहित्याभ्यासक वर्ग व दुसरा सर्वदूर पसरलेला सामान्य वाचक वर्ग, बी आहे अभिजातवादी वर्ग व दुसरा वास्तववादी समीक्षक वर्ग. म्हणून क्वेश्चन नंबर 72 चे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर 73 मध्ये विचारलेला आहे, भारतातील राष्ट्रवादाविषयीचे इतिहास लेखन हे प्राय वासाहतिक अभिजनवादी भूमिकेतून किंवा भुईरवा राष्ट्रवादी भूमिकेतून झाल्याने वाङ्मय इतिहास देखील तसाच असतो असा आक्षेप कोण घेतात. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे वासाहतिक इतिहासकार, सेकंड आहे सबाल्टन इतिहासकार, थर्ड आहे नववासाहतिक इतिहासकार आणि 4 आहे अभिजनवादी इतिहासकार. म्हणून क्वेश्चन नंबर 73 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, सबाल्टन इतिहासकार. नंबर 74 मध्ये विचारलेला आहे, साहित्याच्या ऑगस्ट 1947 या अंकात प्रकाशित झालेले साहित्य आणि सांस्कृतिक पुनर्स्थान हे भाषण कोणाचे आहे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, चारांपैकी अचूक पर्याय असेल ते या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे वाल कुलकर्णी, सेकंड आहे आत्माराव रावजी देशपांडे, थर्ड आहे बाळ सीताराम मर्ढेकर आणि 4 आहे सरचंद्र मुक्तिबोध. म्हणून क्वेश्चन नंबर 74 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, आत्माराव रावजी देशपांडे. क्वेश्चन नंबर 75 मध्ये विचारलेला आहे, कथासूत्र व व्यक्तिरेखा आणि संबंधित कथा यांच्या सार्थक जोड्या जोडवा. सूची 1 मध्ये कथासूत्र व व्यक्तिरेखा दिलेल्या आहेत, सूची 2 मध्ये जेव्हा मी जात चोरली होती याच्या कथा दिलेल्या आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे बापाने ठेवलेल्या बाईला ठार मारायला उद्युक्त झालेला देवा, सेकंड मध्ये फर्स्ट आहे दसऱ्याचा रेडा, बी आहे सई नवऱ्याला जगवण्यासाठी शरीर विक्रय करणारी चंद्रा, सेकंड मध्ये सेकंड आहे पेसुक, सी आहे विद्रूप करणाऱ्या नवऱ्याच्या चितेवर सती जाऊ पाहणारी सावित्री, सेकंड थर्ड आहे काळोखाची कैदी, डी आहे दसऱ्याचा रेडा अंगावर घेणारा देवा, सेकंड मध्ये 4 आहे स्पर्धा. म्हणून क्वेश्चन नंबर 75 चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ए चे येईल थर्ड काळोखेचे कैदी, बी चे येईल 4 स्पर्धा आणि सी चे येईल सेकंड पेसुक आणि डी चे येईल फर्स्ट दसऱ्याचा रेडा. चला तर आजच्या क्लासमध्ये आपण इथे थांबूया. राहिलेले दुसरे जे प्रश्न आहेत 25 प्रश्न त्या नेक्स्ट क्लासमध्ये कंप्लीट करूया.